मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल असा दावा भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी केला आहे। भाजपचे इतके उमेदवार निवडून येतील की महापौर आमचाच बनेल असं देखील त्यांनी सांगितलं। भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून आयोजित संमेलनामध्ये ते बोलत होते। आता कृपाशंकर सिंह यांच्या या वक्तव्यानं नवा वाद पेटणार आहे, कारण मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद हा जुनाच आहे आणि त्यातूनच आता त्यांनी हे विधान केल्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। शिवसेना का भी यही कहना है कि जोरों शोरों पे हमारा बैठेगा, तो टक्कर कोई टक्कर नहीं है। हे मुस्लिम मतदार आहे आणि आतमध्ये म्हणतात आपण मुस्लिम मराठी युती करूया। मुंबईतला मराठी हिंदू असो की गुजराती असो की हिंदी भाषी हिंदू असो, मुंबईतला हिंदू हे कटकारस्थान मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही। महापालिका निवडणुकांसंदर्भात प्रचार सुरू होता त्यावेळेलाच अमराठी मराठीचा वाद मुंबईमध्ये सुरू होता आणि त्यातूनच अमराठी महापौर मुंबईमध्ये होईल असं बोललं जात होतं। आता त्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी हा मोठा दावा केलेला आहे। आता त्यांच्या या दाव्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। या संदर्भात अधिक माहिती या संदर्भात बातचीत करण्यासाठी मनसेचे नेते यशवंत किलेदार आपल्या सोबत आहेत। यशवंतजी, अमराठी महापौर मीरा भाईंदरमध्ये होणार असं कृपाशंकर सिंह म्हणतायत, काय आपली प्रतिक्रिया? अहो, हे ना यांचे सुप्त मनसुबे आधीपासूनचेच आहेत, त्यात काही नवीन नाहीये। या कृपाशंकरांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यावर खरं तर आशिष शेलार किंवा फडणवीस साहेब किंवा ते अमित चाटम यांचं मत काय या प्रतिक्रियेवर, त्यांची भूमिका काय ही स्पष्ट करायला सांगा त्यांना। जी, मात्र आणि हे त्यांचे सुप्त मनसुबे आहेत ते आम्हाला अगोदरच माहिती आहे आणि मराठी माणसांना म्हणूनच आम्ही अपील करतो की ही लोक जर सत्तेत आली तर मराठी माणसांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल। पण मीरा भाईंदर असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातली कुठलीही महानगरपालिका असो, महाराष्ट्रात हा मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसांचंच अस्तित्व तिथे दिसलं पाहिजे। हे बाहेरून उपऱ्यांनी येऊन इथे सत्ता गाजवणं हे कितपत योग्य आहे हो? जी, बरोबर। आणि ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे। महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस हे एक समीकरण आहे आणि ते त्यांचंच अस्तित्व इथे राहील। मात्र जे उमेदवार आहेत सर्वाधिक आमचेच उमेदवार निवडून येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। उत्तर भारतीय अमराठी उमेदवारांना देखील भाजपनं तिकीट दिलेलं आहे, त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, त्यावर तुम्ही काय म्हणाल? पहिली वेळ नाही ना, यापूर्वी अनेक लोकांना दिली आहेत। आता मुंबई महानगरपालिकेत जवळजवळ 27-28 नगरसेवक उत्तर भारतीय आणि इतर अमराठी लोक आहेत। ठीक आहे, पहिली वेळ नाहीये। त्यांचे हे मनसुबेच आहेत आणि त्यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे। ते एकदम करत नाहीत कुठल्या गोष्टी, ते सावकाश टप्प्याटप्प्याने त्यांचे अचिव्हमेंट साध्य करत असतात आणि त्याचाच हा भाग आहे। आता ही पुढची स्टेप आहे त्यांची। आता अंतिम टप्प्यावर यायचा प्रयत्न करतायत ते त्यांचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी। हे खूप प्लॅनिंगने आणि धूर्तपणे हे काम करत असतात। यांचे जे काही ठरलेल्या गोष्टी असतात ना, ते अचीव्ह करण्यासाठी त्यांचं प्रचंड मोठं प्लॅनिंग असतं आणि धूर्तपणा असतो, पण हे आम्ही खपवून घेणार नाही आणि ही गोष्ट त्यांना साध्य करून देणार नाही, एवढं नक्की। जी, धन्यवाद यशवंतजी, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका स्पष्ट केली। याबाबत आता कृपाशंकर सिंह यांनी जे विधान केलेलं आहे त्यावर पक्षश्रेष्ठींकडून काही भूमिका स्पष्ट केली जाते का तेही आपल्याला पाहावं लागेल, कारण त्यांनी मोठं विधान केलेलं आहे आणि आता यातून वाद पेटण्याची शक्यता आहे। मनसे नेते यशवंत किलेदार आपल्यासोबत बोलत होते आणि त्यांची ही जी मनसुबे आहेत ते आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं त्यांनी थेट म्हटलंय।